Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर फाडलं. सुरेश धस यांचा दावा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. आता कागदांवरचा लढा सुरू. मुंडेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, हवं तर माझ्यावर 200 कोटींचा खटला भरा. सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही. सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. धनंजय मुंडेंची माहिती. आरोपांवर बोलण्यासारखं काही नाही म्हणून मुंडे तोंड लपवतायत. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर करुणा मुंडेंची टीका. धनंजय मुंडे लवकरच बरे व्हावे यासाठी माझ्या शुभेच्छा. मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर दमानियांचं ट्विट. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचं खच्चीकरण. सरकारनं दमानियांची एसआयटी चौकशी करावी. गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. आम्ही सुरू केलेले प्रकल्प लोकहिताचे. प्रकल्प सुरू केले तेव्हाही फडणवीस आणि अजित पवार सोबत होते. खरपुडी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा. सूत्रांची माहिती. फडणवीसांकडून घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा मेल. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. आरोप सिद्ध झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंचा तातडीनं राजीनामा घ्या. तसंच कोकाटेंचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे. सुषमा अंधारेंची मागणी. दिल्लीत शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवार राऊत एकत्र. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकाच मंचावर. आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं. अभिजित पवारांचा आरोप. मी धक्का पुरुष. कोण किती धक्के देतंय ते बघूया. मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. 69 धावांवर भारताला पहिला धक्का. कर्णधार रोहित शर्मा 41 धावांवर बाद. शुभमन गिल आणि विराट कोहली मैदानावर. Cancer Healer Center, a new beginning.